कसिनो. गोव्यात टुरिस्ट म्हणून जाणाऱ्या प्रत्येकाला या गोष्टीचं प्रचंड आकर्षण. पोरं एक वेळ एखादा क्रेट कमी पितील, स्वस्तातल्या रूममध्ये राहतील, पण कसिनोमध्ये जातील. इथं होते कसं, तर झगामगा लाईट्स असतात, श्रीमंत लोकांची गर्दी असते. नुसतं जाऊन येऊ म्हणायला एंट्री पासच खिशाला खड्डा पाडतो आणि मग हातातले फासे आणि नशीब कुठून कुठे कसं पडतं हे काय वेगळं सांगायची गरज नाही. बरं, पंखा इतका फास्ट असतो की काय घडले नंतर आठवत सुद्धा नाही. कर्नाटकचा एक व्यापारी 30 जूनला असाच गोव्याच्या कसिनोमध्ये गेला. तिथे गेम्स खेळला, सोबत मित्र होते त्यांच्याशी बोलला आणि त्याच कसिनोमध्ये त्याची एका मुलीसोबत ओळख झाली. ओळख इतकी वाढली की हे दोघं त्या रात्री एकाच रूममध्ये गेले आणि काही वेळाने त्याच रूममध्ये या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला. पण नेमकं घडलं काय? व्यापाऱ्यासोबत दिसणाऱ्या त्या मुलीला अटक कशी करण्यात आली आणि या मुलीची हादरवणारी स्टोरी नेमकी आहे काय? कसिनो, हॉटेल रूम ते सोन्याची साखळी, गोव्यातलं हे प्रकरण उलगडून सांगणारी ही स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातल्या मालपे गावात राहणारा संदीप सालियान. आधी तो कर्नाटकचे माजी मंत्री प्रमोद मध्वराज यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करायचा. नंतर त्यानं ड्रायव्हरचं काम सोडलं आणि मालपे भागात स्वतःचा वॉटर स्पोर्ट्सचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळत गेलं. संदीपकडे खर्चाला पैसे राहायला लागले. 28 जूनला संदीप त्याचा सख्खा भाऊ चेतन सालियान आणि इतर 2 मित्रांसह गोव्याला फिरायला गेला. तिथल्या कलंगूट बीच जवळच्या एका रिसॉर्टमध्ये त्यांनी रूम बुक केली आणि 2 दिवस फिरल्यानंतर 30 जूनच्या रात्री हे सगळे कलंगूट भागातल्याच एका कसिनोमध्ये गेले. कसिनोमध्ये संदीप, चेतन आणि त्यांचे 2 मित्र कन्नड भाषेत गप्पा मारत बसलेले. त्यांच्या बाजूच्या टेबलला एक तरुणी बसलेली. त्या चौघांना कन्नडमध्ये बोलताना बघून ती त्यांच्या टेबल जवळ आली. मी सुद्धा कर्नाटकचीच आहे, माझं नाव रूपश्री, अशी ओळख करून दिली. आपल्याच राज्यातली मुलगी गोव्यात भेटल्यानं या चौघांनी तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत 5 जण कसिनोमध्येच थांबले. खतरनाक गोष्ट म्हणजे बाहेर पडताना रूपश्री सुद्धा त्यांच्या सोबतच बाहेर पडली. पण त्या चौघांना भेटल्यापासून तिचं लक्ष संदीप सालियानवर होतं. या 5 जणांसोबत रिसॉर्टला गेली आणि थेट संदीप सोबत त्याच्या रूममध्ये शिरली. दरवाजा सुद्धा लावून घेतला. हे सगळं चेतन आणि त्याच्या 2 मित्रांच्या समोरच घडत होतं. काही वेळ बाहेर थांबून ते आपापल्या रूममध्ये निघून गेले. पण बराच वेळ झाला तरी संदीप बाहेर येत नव्हता. म्हणून चेतन त्याच्या रूमकडे गेला. रूम बाहेरून उघडीच होती. चेतनने आत जाऊन बघितलं तेव्हा संदीप त्याला विचित्र अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या गळ्यातली सोन्याची साखळी, हातातलं ब्रेसलेट आणि बोटांमधल्या सोन्याच्या अंगठ्या सगळं गायब होतं आणि सोबत आलेली रूपश्री सुद्धा गायबच होती. चेतनने लगेच रिसॉर्टच्या मॅनेजमेंटला बोलवून घेतलं. संदीपला जवळच्या दवाखान्यात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला उपचाराआधीच मृत घोषित केलं. काही टेस्ट करण्यात आल्या तेव्हा त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असल्याचं लक्षात आलं. अंमली पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आणि साहजिकच ही गोष्ट पोलिसांना कळवण्यात आली. थोड्याच वेळात कलंगूट पोलीस तिथं दाखल झाले. चेतनने पोलिसांना कसिनोमध्ये भेटलेल्या तरुणीबद्दल सांगितलं, पण रूपश्री या तिच्या नावाशिवाय दुसरं काही त्याला माहीत नव्हतं. मग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात संशयास्पद मृत्यू आणि चोरीची तक्रार दाखल केली. रिसॉर्टमधले सीसीटीव्ही फुटेज तपासताना काही वेळाआधी अगदी निवांतपणे संदीप सोबत रूममध्ये गेलेली रूपश्री त्याच्याच रूममधून घाईघाईने बाहेर पडताना दिसली. संदीपच्या खुनाशी तिचा संबंध आहे का याची शंका इथूनच आली. लागलीच कलंगूट पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना केली. तिच्या चेहऱ्यावरून जुनं रेकॉर्ड काढण्यात आलं. तेव्हा समजलं रूपश्री हे तिचं खरं नाव नव्हतं. खरं नाव होतं अक्षता एम.के. कलंगूट पोलिसांनी तिच्या नावावर असलेल्या सिम कार्डचं लोकेशन ट्रॅक केलं. तेव्हा ती बँगलोरमध्ये असल्याचं कळलं. 3 जुलैला कलंगूट पोलिसांनी बँगलोर पोलिसांच्या पथकासोबत संयुक्त कारवाई करून अक्षता एम.के. उर्फ रूपश्रीला बँगलोरमधल्या एका फ्लॅटमधून अटक केली. तिने आपला या सगळ्याशी काहीही संबंध नाही असं म्हणत चटकायचा प्रयत्न केला खरा, पण तिच्या गळ्यात संदीपच्या गळ्यातली सोन्याची साखळी होती. यावरूनच तिची भूमिका स्पष्ट झाली. पोलिसांनी तिच्याजवळून सोन्याचे काही दागिने, अंमली पदार्थांच्या पुड्या आणि कॅश जप्त केली. तिला बँगलोरमधून गोव्याला आणल्यानंतर कलंगूट पोलिसांनी न्यायालयाकडून अक्षता एम.के. उर्फ रूपश्रीला 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करून घेतली. तिची चौकशी सुरू झाली आणि त्यातून धक्कादायक खुलासे होत गेले. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार अक्षता एम.के. उर्फ रूपश्री ही मूळची कर्नाटकच्या चिक्कमंगळूरची.
बँगलोरच्या एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये MBAचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिनं लग्न केलं. तिला 2 मुलंही आहेत, जी चिक्कामंगळूरमध्ये शेती करणाऱ्या त्यांच्या वडिलांकडे असतात. अक्षता MBA असली तरी तिला जॉब मिळत नव्हता, पण कमी वेळेत जास्त पैसा कमवण्याची हाव तिला शांत बसू देत नव्हती. मग तिने लोकांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढून फसवण्याचा प्रकार सुरू केला. या कामासाठी तिने स्पॉट निवडला गोवा. ती वेळोवेळी गोव्याला जायची. दरवेळी वेगवेगळ्या कसिनोमध्ये जाऊन लोकांवर नजर ठेवायची. एखादा श्रीमंत माणूस दिसला की त्याच्याशी जवळीक साधून त्याला हॉटेलवर न्यायची. तिथं दारू किंवा बिअरमध्ये एक विशिष्ट प्रकारचा अंमली पदार्थ टाकून पुढच्या व्यक्तीला प्यायला लावायची. त्याला गुंगे आले की त्याच्या अंगावरचे दागिने आणि पैसे घेऊन पळून जायचे. नशेत आपल्यासोबत काय घडलं हे समजायचं नाही आणि बाहेर कुठं सांगितलं तर बदनामी होईल म्हणून कित्येक जण गप्प बसायचे. एप्रिल महिन्यात गुजरातमधून गोव्याला फिरायला आलेला तोमेश यादव या व्यापाऱ्याला तिने स्वतःची ओळख ममता अशी करून दिली. गोड गोड बोलून 2.5 लाखांना लुबाडलं. तोमेशने लगेच पोलिसांकडे तक्रार केली. तेव्हा अक्षता MK उर्फ रूपश्री उर्फ ममताला पोलिसांनी अटक करून काही दिवस तुरुंगात टाकलं. पण जामिनावर सुटल्यानंतर तिने श्रीमंत पुरुषांना लुबाडण्याचा धंदा पुन्हा सुरू केला आणि यावेळी तिच्या टार्गेटवर आला संदीप सालियान. अक्षताला कन्नड आणि इंग्लिश सोडून दुसऱ्या कोणत्याच भाषा येत नाहीत, पण आपल्या सौंदर्यानं ती लोकांना मोहात पाडायची. त्यात संदीप सालियान हा कर्नाटकचाच निघाल्यानं त्याला घोळ्यात घेणं तिच्यासाठी आणखी सोपं गेलं. त्याच्या हातातल्या आणि गळ्यातल्या सोन्याच्या दागिन्यांवर तिचा डोळा होता. गोड गोड बोलून तिने संदीपला त्याच्याच रूमवर नेलं. तिथं त्याच्या बिअरमध्ये अंमली पदार्थ मिक्स करून त्याला बिअर पाजली. त्याची शुद्ध हरपल्यावर त्याच्या अंगावरचं सगळं सोनं काढून घेतलं आणि फरार झाली. पण यावेळी तिने दिलेल्या अंमली पदार्थाचा ओव्हरडोस झाला आणि संदीप सालियानचा जागीच मृत्यू झाला. रूपश्रीच्या सौंदर्यावर भाळणं त्याच्या जीवावर बेतलं. अक्षता MK उर्फ रूपश्री उर्फ ममता सध्या कलंगूट पोलिसांच्या ताब्यात आहे. 2 दिवसात झालेल्या चौकशीत त्याने गुजरातचा व्यापारी तोमेशची आर्थिक फसवणूक केल्याचं आणि संदीप सालियानची हत्या केल्याचं कबूल केलंय. पण तिच्याकडून अजून बऱ्याच जणांना लुबाडण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे आता तिच्या ट्रॅपमध्ये अडकलेल्या किती पुरुषांची नावं समोर येतात आणि या कसिनो गलने आणखी कोणाला संपवलंय का? लाल गुलाबी लाईट्स मधलं हे सत्य उलगडण्याचं खरं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे गोव्यात कसिनोला जाताय, आपल्या भाषेत बोलणारी मुलगी दिसली, हॉटेलला येते म्हणाली तर जरा जपून. हा तुमचा छान नाही, जीव घेणा ट्रॅप आहे.